नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. महिलांना दरमहा 3,000 रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी. सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका, अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा. राज्य गुंतवणुकीत मागे पडले, 64,000 महिला बेपत्ता, शोधच लागेना, शरद पवारांची टीका. आणि 36 तासात चिन्हाबाबत जाहिरात प्रसिद्ध करा, सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवार गटाला निर्देश. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास महिलांना दरमहा 3,000 रुपये आणि बेरोजगार तरुणांना 4,000 रुपये देण्याची घोषणा करत मविआने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते बुधवारी आपल्या प्रचाराचा नारळ मुंबईत फोडलाय. बीकेसी येथील MMRDA मैदानावर आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान सभेत 5 महत्त्वाच्या घोषणा असणारे गॅरंटी कार्ड महाविकास आघाडीने जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने घड्याळ हे त्यांचे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात 36 तासात प्रकाशित करावी, असे निर्देश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला न्यायालयात नाहक वेळ घालवण्यापेक्षा महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका मतदारांना आकर्षित करण्याचा सल्ला दिलाय. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर शरद पवार यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. महाविकास आघाडीच्या सभेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महिलांवरील अत्याचारावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. एकेकाळी कायदा सुव्यवस्थेबाबत मोलाची कामगिरी करणाऱ्या राज्यात 64,000 महिला बेपत्ता असल्याचा आरोप पवार यांनी केलाय. तसेच महिलांवरील अत्याचारात ही वाढ झाल्याचे ते म्हणाले. तसेच ठाकरेंचा सत्ता काळ सोडला तर गेली 2.5 वर्षे महाराष्ट्राला मागे नेणारा हा काळ होता, असा आरोप पवार यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर अतिशय टोकाची टीका करताना दिसत आहेत. पण काल महायुतीच्या सभेत बोलताना महायुतीचे घटक पक्षाचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केलंय. सदाभाऊंनी पवारांच्या शारीरिक व्यंगावरून टीका केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सदाभाऊ खोतांवर जोरदार पलटवार करत हे खपवून घेणार नसल्याचा इशारा दिलाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच आता रायगडच्या श्रीवर्धन मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे पाहायला मिळते. या मतदारसंघात काँग्रेसने वेगळी भूमिका घेत आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांचा प्रचार करणार नसून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजा ठाकूर यांचा प्रचार करणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या तुतारीकडून लढणारे अनिल नवगणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारी मिळाली नसल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळते.
महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणूक जाहीरनामा जाहीर केला असून 2100 रुपये महिलांना देणार असल्याचं जाहीर केलंय। या जाहीरनाम्यामुळे आनंदी झालेल्या गोंदियातील महिलांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची ओवाळणी केली आहे। यावेळी बोलताना पटेल यांनी राज्यात परत महायुतीचं सरकार येणार असल्याचं मत व्यक्त केलंय। आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमच्या लाडकी बहिणीसाठी आम्ही ही योजना लागू करू शकलो। आज जरी 1500 रुपये महिन्याचे आहे, त्यांना 5 किस्तही मिळालेले आहे। पायदूची ओवाळणी सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा झालेली आहे। पण आम्हाला वाटते की आमच्या बहिणीला अजून अधिक सक्षम करण्याची गरज आहे आणि त्यांचा सन्मान हे वाढवण्याची गरज आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे। आणि त्यामुळे आमच्या महायुती या सरकारने आणि तिन्ही पक्षांनी आपल्या मॅनिफेस्टोमध्ये काल त्यांना आश्वस्त केलं आहे की परत आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमच्या या लाडकी बहिणीच्या योजनेचा 2100 रुपये महिने दिल्याशिवाय राहणार नाही। हे आमच्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट आहे की आमच्या बहिणीच्या चेहऱ्यावर एक वेगळी खुशी आज नजर येते। अलिबाग मुरुड मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि अलिबाग मतदारसंघातून दुसऱ्यांदा रणांगणात उतरलेले महेंद्र दळवी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने जाहीर पाठिंबा दिलाय। या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाकडून उभ्या असलेल्या चित्रलेखा पाटील यांना दळवी यांचं मोठं आव्हान असून यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार राजू कारेमोरे यांनी प्रचाराच्या रणधुमाळी दरम्यान आदिवासी नृत्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालंय। आदिवासी बहुल भागात ते प्रचाराला गेले असता तेथे त्यांना नृत्य करण्याचा आग्रह झाल्यानंतर त्यांनी आदिवासी बांधवांसोबत नृत्य करत आनंद व्यक्त केला। मागील आपला 15 वर्षापासून आपला केंद्रामध्ये महायुतीचे सरकार आहे, राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि 2019 साली मला आपला जनतेने आशीर्वाद देऊन आपल्या विधानसभेत पाठवले। तेव्हापासून आम्ही आपला कोरोनाचा काळ असो, शेतकऱ्याचे प्रश्न असोत, मजुराचे प्रश्न असोत, विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत किंवा गावाचा विकास असो किंवा सर्व समाजांचे आपला काम असो, या सर्वांना घेऊन आम्ही चाललो। त्याच्यामुळे आज आपला जनतेचे आम्ही 5 वर्ष काम केला, त्याची पावती आता जनता आम्हाला त्या आपला उत्साहाच्या रूपात आम्हाला देत आहे। म्हणजे आम्ही केलेले काम, महायुतीच्या सरकारने केलेले काम, केंद्र सरकारने केलेले काम आणि सामान्य जनतेला मिळालेला लाभ आणि बळ, शेतकऱ्याला मिळालेला लाभ आणि बळ, त्याच्यामुळेच आपल्या जनतेमध्ये एक वेगळा आपला चांगला उत्साहाचा वातावरण आपल्या या निवडणुकीत दिसत आहे। थँक्यू। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा न्यूज अनकट। विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र। जळगावच्या पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात बंडखोरी केलेले भाजपाचे अमोल शिंदे यांच्यावर कारवाईचे भाजपा पक्षश्रेष्ठींनी आश्वासन दिल्याचे किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। की ओरिजिनल भाजप जे आहे ते आमच्या सोबत प्रामाणिकपणे काम करतंय। स्मिताताई वाघ स्वतः पाचोरा तालुक्यात येऊन पिंपळगावला माझ्या प्रचाराचं नारळ त्यांनी फोडलेलं आहे।
हजारो लोकांच्या रॅलीमध्ये आम्ही प्रचाराचा नारळ फोडलं आणि पिंपळगाव शहराचा प्रत्येक कानाकोपरा स्वतः खासदारताई फिरल्या. जर असं असतं तर त्या मला सांगू शकल्या असत्या, काहीही कारण सांगू शकल्या असत्या आणि त्यांनी येणं टाळलं असतं. पण भारतीय जनता पक्ष एक विचाराने चालणारा तो पक्ष आहे, आदेशाने चालणारा तो पक्ष आहे. त्यांना वरून आदेश आला आणि आदेशाचं पालन करत आपल्या लोकसभेच्या खासदार आदरणीय स्मिताताई वाघ यांच्या शुभ हस्ते आम्ही प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे. निष्ठावान सर्व भाजपचे कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत. निश्चित निष्ठावान जेवढे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते 100% माझ्या सोबत आहेत. ज्यांच्या घोंगड्या गुंतल्या आहेत ते बंडखोरासोबत. एक यादी जाहीर झाली पहिली, त्याच्यात बंडखोर जे आपण म्हणताय त्यांचं नाव नाहीये, मग ते नाव त्यात यावं किंवा दुसऱ्या यादीत त्यांचं नाव येऊन त्यांना त्या ठिकाणी निलंबित किंवा जे काय असेल कारवाई करण्यात येईल असं. अवैधरित्या वाळू चोरी करणाऱ्या 5 ट्रॅक्टरवर जालन्याच्या गोंदी पोलिसांनी कारवाई केली आहे. अंबड तालुक्यातील आपेगाव शिवारात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाळू चोरी होत असल्याची माहिती गोंदी पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीवरून गोंदी पोलिसांच्या पथकाने आपेगाव शिवारात कारवाईत 5 ट्रॅक्टर वाळूसह जप्त केलेत. वर्ध्याच्या भुगाव येथील इवोनित स्टील कंपनीत ब्लास्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात 22 कामगार भाजले असून ही घटना काल सायंकाळी घडली आहे. जखमींना तातडीने सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून लोखंड निर्मितीचा कारखाना असलेल्या इवोनित लॉजिस्टिक स्टीलमध्ये नियमित काम सुरू असताना स्लॅग पिटचा पाण्यासोबत संबंध येऊन गॅस तयार झाल्याने भडका उडाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.